नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा राज्याचा आढावा घेणार आहोत ज्याला आपण सगळे एकाच नावाने ओळखतो, भारताची सिलिकॉन व्हॅली. हो, कर्नाटक. बरोबर. पण आज आपल्याकडे जो कर्नाटका इंडियाज इंजिन ऑफ इनोव्हेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ 2025-26 नावाचा अहवाल आहे, तो एक वेगळीच गोष्ट सांगतोय. म्हणजे जणू काही एका प्रसिद्ध चेहऱ्यामागे एक लपलेलं तितकंच प्रभावी व्यक्तिमत्व आहे. वा. आजचा आपला उद्देश हाच आहे की या इंजिनचा बॉनेट उघडून पाहूया, आत नक्की काय काय आहे. आणि तुम्ही वापरलेली इंजिन ही उपमा अगदी योग्य आहे. अच्छा. हो, कारण हा अहवाल कर्नाटकला केवळ एका भागासाठी प्रसिद्ध न मानता एका संपूर्ण आर्थिक इंजिनच्या रूपात सादर करतो. ही गोष्ट फक्त IT किंवा बंगळुरू पुरती मर्यादित नाहीये. ओके. ही गोष्ट आहे एका संतुलित, वैविध्यपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या अर्थव्यवस्थेची, जिथे सेवा क्षेत्र, उद्योग आणि आता नवीकरणीय ऊर्जा यांचा एक अनोखा संगम झाला आहे. चला तर मग या इंजिनच्या प्रत्येक भागाची तपासणी करूया. सुरुवातीला या अर्थव्यवस्थेच्या आकाराबद्दल बोलूया. अहवालात GSDPचा आकडा दिला आहे 30.70 लाख कोटी रुपये. हा आकडा खूप मोठा आहे, पण सर्वसामान्य श्रोत्यांसाठी याचा नेमका अर्थ काय? GSDP म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर एका वर्षात राज्याच्या हद्दीत तयार झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. म्हणजे राज्याच्या आर्थिक प्रगतीचं रिपोर्ट कार्ड असं म्हणूया. अगदी बरोबर. आणि 30.70 लाख कोटी रुपयांच्या आकड्यासह कर्नाटकचं रिपोर्ट कार्ड देशातल्या पहिल्या 3 राज्यांमध्ये येतं. पहिल्या 3 मध्ये? हो. पण यातली खरी रंजक गोष्ट आकड्यात नाही तर त्या आकड्याच्या रचनेत आहे. रचनेत म्हणजे या एकूण GSDP मध्ये कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे हे पाहणं महत्वाचं आहे. अहवालानुसार तब्बल 66% जास्त वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. एक मिनिट, 66%? फक्त सर्व्हिसेस सेक्टरचा? हो, फक्त सेवा क्षेत्राचा. या उलट उद्योग क्षेत्राचा वाटा आहे सुमारे 23%. आणि कृषी क्षेत्राचा वाटा तर 10%पेक्षाही कमी असणार. अगदी बरोबर, फक्त 10%पेक्षा कमी. ही टक्केवारी खूप महत्वाची आहे. याचा अर्थ कर्नाटकची अर्थव्यवस्था भारताच्या पारंपरिक कृषी आधारित मॉडेलपासून खूप पुढे गेली आहे. हो, म्हणजे जिथे देशाचा मोठा भाग अजूनही शेतीवर अवलंबून आहे, तिथे कर्नाटकने ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेकडे म्हणजे नॉलेज इकॉनॉमीकडे यशस्वीपणे उडी घेतली आहे. ही एक मोठी संरचनात्मक शिफ्ट आहे. अगदी बरोबर. हीच ती गोष्ट आहे जी कर्नाटकला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. ही निव्वळ प्रगती नाही, तर अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात झालेला एक मोठा बदल आहे. पण 66% फक्त एका क्षेत्रावर म्हणजे सेवा क्षेत्रावर अवलंबून राहणं हे धोकादायक नाही का? चांगला प्रश्न आहे. समजा जागतिक IT क्षेत्रात मंदी आली तर संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. यावर काही उपाययोजना आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला अहवालाच्या पुढच्या भागात मिळतं, जिथे कर्नाटकच्या IT प्रतिमेच्या पलीकडची ओळख समोर येते. ओके. पण त्याआधी सेवा क्षेत्राच्या ताकदीबद्दल बोलूया, कारण ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. भारताच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीत कर्नाटकचा वाटा किती असेल याचा काही अंदाज आहे? कदाचित 20-25%? जवळपास 40%. 40%? हो, भारताची जवळपास निम्मी IT निर्यात एकटं कर्नाटक करतं. बंगळुरू हे आज जगातलं 4थं सर्वात मोठं टेक्नॉलॉजी क्लस्टर आहे. वा. जिथे 5,500 पेक्षा जास्त IT कंपन्या आणि 750 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांची संशोधन आणि विकास केंद्र आहेत. आणि जिथे IT आहे तिथे स्टार्टअप आलेच. नक्कीच. बंगळुरू जगातील पहिल्या 20 स्टार्टअप शहरांपैकी एक आहे. माझा एक मित्र आहे जो बंगळुरूमध्ये एका स्टार्टअपमध्ये काम करतो. तो सांगत होता की तिथे तुम्हाला एकाच कॅफेमध्ये एक रोबोटिक्स इंजिनियरच्या बाजूला एक एरोस्पेस डिझायनर बसलेला दिसेल. अच्छा. ही जी वेगवेगळ्या क्षेत्रांतील हुशार लोकांची गर्दी आहे, तीच तिथली खरी ताकद आहे. आणि म्हणूनच राज्याच्या धोरणाचे लक्ष 25,000 नवीन स्टार्टअप्स तयार करणे आहे. आणि जिथे एवढी नवनिर्मिती आणि हुशारी असेल तिथे गुंतवणूकदार धावत येणारच. परकीय थेट गुंतवणुकीबद्दल म्हणजे FDI बद्दल अहवालात काय म्हटलंय? आकडे थक्क करणारे आहेत. ऑक्टोबर 2019 ते जून 2025 या काळात कर्नाटकात $63.34 अब्ज FDI आली. 63.34 अब्ज? हो, ही रक्कम महाराष्ट्राच्या नंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही रक्कम समजायला सोपी नाही. तुलना करायची झाल्यास ही रक्कम अनेक लहान देशांच्या संपूर्ण वार्षिक अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. बरोबर.
म्हणजे जागतिक गुंतवणूकदार कर्नाटकावर अक्षरशः पैशांचा पाऊस पाडत आहेत. मायक्रोसॉफ्ट, हिताची, लुलू ग्रुप यांसारख्या कंपन्यांनी नुकतेच 22,000 कोटी रुपयांचे करार केले आहेत. आणि याच गुंतवणुकीमुळे तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणजे अवलंबून राहण्याबद्दलच्या अर्थव्यवस्थेची दुसरी म्हणजे लपलेली बाजू समोर येते. बरोबर. ही आयटीची गोष्ट तर आपल्याला माहिती आहे, पण त्या पलीकडे काय आहे? अहवालात एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राचा उल्लेख आहे, जो वाचून मी चकित झालो. हो, आणि आता जो आकडा मी सांगणार आहे तो ऐकून अनेकांना धक्का बसेल. ओके. भारताच्या एकूण एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादनात कर्नाटकचा वाटा 60 ते 65% आहे. थांबा 65%? म्हणजे भारतात बनणाऱ्या विमानाचा किंवा संरक्षण उपकरणाचा प्रत्येक 3 पैकी 2 भाग कर्नाटकात बनतो. हो, हे कसं शक्य आहे? ही ओळख तर आयटीच्या ओळखीखाली पूर्णपणे दबून गेलीये. ही ओळख जुनी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL सारखी संस्था स्वातंत्र्यपूर्वीपासून बंगळुरूमध्ये आहे. अच्छा. आज तिथे बोईंगचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे, एअरबसचे पुरवठादार आहेत. त्यामुळे ही अर्थव्यवस्था संतुलित आहे. म्हणजे ती फक्त सॉफ्टवेअरच्या एका पायावर उभी नाही, अजिबात नाही. तिच्याकडे हार्डवेअर आणि अवजड उत्पादनाचाही मजबूत आधार आहे. यालाच जोडून ऑटोमोटिव्ह क्षेत्र आहे, ज्यात टोयोटा, व्हॉल्वो, TVS सारख्या कंपन्यांमुळे कर्नाटक देशात 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे सॉफ्टवेअर, स्टार्टअप्स, विमानं, गाड्या ही यादी वाढतच चालली आहे. हां, एवढं मोठं उत्पादन आणि IT हब चालवणं म्हणजे एका मोठ्या शहराला 24 तास जागे ठेवण्यासारखं आहे. यासाठी लागणारे रस्ते, रेल्वे, बंदरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज, या पायाभूत सुविधांबद्दल काय म्हटले अहवालात? पायाभूत सुविधा म्हणजे या आर्थिक इंजिनमधले नट आणि बोल्ट. बरोबर. त्याशिवाय हे इंजिन चालूच शकत नाही. अहवालानुसार राज्यात 3.32 लाख किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहे. रेल्वे नेटवर्क सुमारे 3,500 किलोमीटर आहे. आणि बँगळुरूमधल्या ट्रॅफिकचं काय? त्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रकल्प वगैरे? हो, बँगळुरूमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रकल्पालाही गती मिळाली आहे. बँगळुरू आणि मंगळुरू ही 2 आंतरराष्ट्रीय विमानतळं जगातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडतात. आणि व्यापारासाठी बंदरं? व्यापारासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 320 किलोमीटरची किनारपट्टी, जिथे न्यू मंगळूर पोर्टसारखं मोठं बंदर आहे. ठीक आहे. म्हणजे दळणवळणाची व्यवस्था मजबूत आहे. पण या सगळ्या इंडस्ट्रीज आणि शहरांना चालवण्यासाठी विजेचा महासागर लागत असेल. हो, नक्कीच. ही वीज येते कुठून? आणि मला खात्री आहे की यामुळे पर्यावरणावर मोठा ताण येत असणार. इथेच या कहाणीत एक आश्चर्यकारक वळण आहे. असं? हो, तुम्ही जे म्हणालात ते तार्किक आहे, पण अहवालातील आकडे एक वेगळंच चित्र दाखवतात. राज्याची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता आहे 36,271 मेगावॉट. यापैकी किती टक्के क्षमता ही नवीकरणीय म्हणजे प्रदूषण न करणाऱ्या स्रोतांपासून येत असेल? औद्योगिक राज्य असल्याने कदाचित 20-30%. 68%. काय? 68%? हे अविश्वसनीय आहे. हो, एकूण क्षमतेपैकी 24,758 मेगावॉट वीज ही सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या नवीकरणीय स्रोतांपासून येते. आणि त्यात सौर ऊर्जेचा वाटा जास्त आहे. हो, त्यात सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक आहे. यामुळे कर्नाटक भारतातील सर्वात हरित ऊर्जा राज्यांपैकी एक बनला आहे. म्हणजे ते जो दावा करतात भविष्यासाठी सज्ज राज्य म्हणजे फ्युचर रेडी स्टेट, तो खरा आहे. अगदी. या दाव्याला या आकड्यांमुळे पुष्टी मिळते. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण बंगळुरूच्या ट्रॅफिक आणि प्रदूषणाच्या बातम्या आपण रोज वाचतो. मग ही हरित ऊर्जा फक्त कागदावर आहे का? की याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर दिसतोय? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. प्रचंड आर्थिक वाढ आणि शहरीकरणामुळे येणाऱ्या समस्या, जसं की वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाण्याची टंचाई. हो, ही बंगळुरू समोरच्या मोठ्या आव्हानापैकी आहेत. पण यावर मात करण्यासाठी जी सर्वात मोठी गोष्ट लागते ती कर्नाटककडे आहे. आणि ती म्हणजे मानवी भांडवल. म्हणजे कुशल मनुष्यबळ. या सगळ्या प्रगत क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी लागणारे इंजिनियर्स, वैज्ञानिक, मॅनेजर्स. अगदी बरोबर. आणि इथेच राज्याच्या सामाजिक पायाभूत सुविधांची भूमिका महत्त्वाची ठरते. राज्यात 71,000पेक्षा जास्त शाळा आहेत, 82 विद्यापीठं आहेत. हां. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बँगळुरू, IIMB आणि NLSIU यांसारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था आहेत.
म्हणजे हे फक्त कारखाने आणि टेक पार्क उभारण्यापुरतं मर्यादित नाही, तर अनेक दशकांपासून कुशल मनुष्यबळ तयार करणारी एक संपूर्ण यंत्रणा, एक पाईपलाईन इथे आहे. बरोबर. हीच माणसं IT, स्टार्टअप, R&D आणि एरोस्पेस या सर्व क्षेत्रांना चालना देतात. हीच ती खरी शक्ती आहे जी या आर्थिक इंजिनला इंधन पुरवते. तर आजच्या या चर्चेचा आढावा घेतला तर लक्षात येतं की आपण सुरुवात सिलिकॉन व्हॅली या एका ओळखीने केली होती. हां. पण जसा जसा आपण हा अहवाल उलगडत गेलो तसतशी एरोस्पेस, ऑटोमोबाईल, हरित ऊर्जा आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांची एक नवीच ओळख समोर आली. हो. म्हणूनच हा अहवाल कर्नाटकाला केवळ भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणत नाही, तर भारताचे संपूर्ण आर्थिक इंजिन म्हणतो. संपूर्ण आर्थिक इंजिन. हो, कारण यात तंत्रज्ञान म्हणजे सर्व्हिसेस, उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, हरित ऊर्जा, जागतिक निर्यात आणि नवनिर्मिती म्हणजे स्टार्टअप्स. या सगळ्यांचा मिलाप आहे. बरोबर. यांचा एक असा मिलाप आहे ज्याला जागतिक दर्जाचे मनुष्यबळ आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यांची भक्कम जोड मिळाली आहे. अहवालातील एक ओळीचा निष्कर्ष हेच सांगतो. कर्नाटक हे केवळ भारताचे सिलिकॉन व्हॅली नाही, ते तंत्रज्ञान, उत्पादन, हरित ऊर्जा, जागतिक निर्यात आणि स्टार्टअप्स यांना एकत्र करणारे भारताचे संपूर्ण आर्थिक इंजिन आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, जो अहवालातही सूचित केला आहे. कोणता? त्यात राज्याच्या स्वच्छ गतिशीलता धोरण 2025-30 म्हणजे क्लीन मोबिलिटी पॉलिसी आणि बँगलोरूसाठी 48,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा योजनेचा उल्लेख आहे. प्रश्न हा आहे की एवढी प्रचंड आर्थिक वाढ आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून कर्नाटक शहरी विकासाचे एक असे शाश्वत आणि न्याय्य मॉडेल तयार करू शकेल का? असं मॉडेल जिथे आर्थिक प्रगती आणि पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. हो. आणि ज्यातून जगातील इतर वेगाने वाढणाऱ्या प्रदेशांना काहीतरी शिकता येईल का? या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.